नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आजही 11:15 वाजले. बऱ्यापैकी बाकीची कामं करून घेतल्यानंतर मग व्हिडिओ घेते, कारण दीदी आज पण घरी होती आणि आज यश पण घरी. मग ते झोपलेले होते. मग त्यामध्ये कोणाकोणी फोन वगैरे चालले, काय चाललं, तर कामाला सुरुवात उशिराच केली. मग बाजूला छोटे मुलं आलेत राहिला, ते आरडाओरडा करतात, तोच आवाज आहे. देवपूजा वगैरे झालीच आणि आज फुलं आहेत. फुलं असले की देवघर एकदम छान वाटतं. हे बघा, सुंदर असे सगळे फुलं आणून दिले. कालच नव्हते फक्त मला, आता आणून ठेवले. 8 दिवस पुरतील असे एवढे फुलं आणून दिलेत मला त्यांनी. सगळे गुलाब वगैरे जे पाहिजे तेवढे सगळे फुलं आणून ठेवले. देवपूजा करून आता देवपूजावरती त्या देव नाही, बाकीचेच काढावं लागतात. आणि बघा, स्वामींना पण स्नान वगैरे घालून छान अशी मस्त पूजा झालीत. काल मला एक ताई ना ह्या दिव्याची लिंक विचारू झाली, म्हणजे कुठून घेतलाय. तर मी दिवाळीच्या वेळेस घेतला आहे एक शॉपमध्ये, आपले लोकल शॉपमध्ये असेल तर लालबागला घेतला आहेत. मी दिवाळीच्या वेळेला घेतले आहेत हा दिवा. तर त्याची काय अशी लिंक वगैरे तो, आणि बघा हा घेतलेला, हे 2 दिवे मी घेतलेले, हा एक आणि हा एक घेतलेला. तर हा तिकडे देवाऱ्याकडे लावते, पण याची काच आहे ना, याच्यावर छोटी काच बसत नाही आहे, म्हणून आज याला मी इकडे घेतलं. आता उद्या घासेल, उद्या करेल स्वच्छ सगळे. तर जे घासलेले असतात मग ते लावते आणि हे बाकीचे घासायला काढते. हा घासलेला तर उद्या हा लावेल इकडे. देवपूजा वगैरे बघा सुंदर झाली, मस्त भारी वाटतं. आणि एक ताईची ना मला कमेंट आहेत की तुम्ही हे देवरच्या बाजूला हे लॅम्प लावलेत, हे कुठून घेतले. ह्या समया मी मला अंजूने आणून दिलेल्या आहेत. क्रॉफिट मार्केटला तिकडे भेटलेल्या आहे तिला. दरवाजाला पण आहे, मोठे आहेत त्या. दरवाजाला लावते मी दिवाळीला, आणि हे देवऱ्याला मी रोज डेली चालू बंद करते. यांना वरती पिन लावलेली अशी, रात्रीची बंद करते, दिवसभर चालू ठेवते, कारण त्या पण गरम होत असेल ना. लाईट आहे, उगाच काही खराब वगैरे व्हायला नको, महाग येते. आणि पण छान वाटतं देवऱ्याला, असं एकदम शोभून दिसतात, म्हणून मी दिवसभर चालू ठेवते, असं भारी वाटतं. आणि तुम्हाला सांगू, मागे मी गाऊन घेतले तेव्हा तुम्हाला व्हिडिओ दिलेला. हा गाऊन आहे ना, मी 450 रुपयाला घेतले ताईनं, पण इतका छान कपडा आहे ना. त्या कॉटनच्या याच्यापेक्षा याने ना गरम पण नाही होत आहे, अंगाला असा चिकटून मस्त बसतोय आणि वाटतच नाही, एकदम पातळ असा भारी वाटतो बघा, एकदम छान आहे कपडा, खूप भारी याचा. आता घेतले तर मी असेच घेणार, आता कॉटनचे नाही घेणार शक्यतो, मी आता असेच घेणार बघा. एकदम छान आहे कपडा. पहिल्यांदा मला असा कुठला तरी कपडा आवडला, आणि दीदी तर हाच घालत असे नेहमी, मला बोलती माझा आहे तू घालू नको, पण आता आज मी घातला. पुन्हा घेईल तर अशाच कपड्यामध्ये घेणार. चला आता किचनमध्ये जायचं आहे थोडंसं. म्हटली कुठली एखादी यशचं, आज यश आणि मी आणि दीदीला दुसरंच काही काही खायचं आहे. साहेबांचा आहे उपवास, आज रविवार आहे, साहेबांचा उपवास आहेत. तर साहेबांना साबुदाणे, आज काही साबुदाणे नाही दाखवणार आहे, रोज रोज वैतागाल तुम्ही साबुदाणे बघून. ट्रायपॉड आणला आहेत. दीदीला चहा ठेवला आहेत, गवती चहा वगैरे टाकून. गवती चहाचा चहा खूप छान लागतो, मला तर खूप आवडतो. आणि बघा आता हे आज मला पुन्हा आता रोज असं काहीतरी वेगळं चाललं आहे त्यांचं. याला कोण काय बोलतं तर कोण काय ताई, मी तर पहिले खरबूजच बोलायची याला. बरेच नावं कोण कोण, आता मी तर मागच्या वर्षी काय नाव ऐकलं तर लच्ची बूड म्हणतात, कोण वाळूक बोलतात. मग वाळूक नाही, वाळूक थोडंसं लांबड असतं असं मी गावी बघितलेलं आहे, पण याला खरबूजच शक्यतो खरबूजच बोलले जातं, मला असं वाटतं, माहीत नाही. आता तुमच्याकडं कोण काय बोलते ताईनं मला सांगा, प्रत्येकाकडं वेगळी भाषा असते. हे साहेबांनी मला आणून दिले, बोलले दीदी घरी आहे, दीदीने तो खायचं. आणि फणस, कच्चं फणस आणलं, मला भाजी आवडते म्हणून, तर मी याची भाजी बनेल तेव्हा दाखवेल तुम्हाला. तर आता इथे बघा सफेद वाटाणा मी रात्री भिजवून ठेवला आहे, भिजवला. आणि आता एक कांदा मी चॉपरला असं बारीक करून घेतलं आहे बघा, ह्या चॉपरला. आणि कढीपत्ता ठेवला आहे, टमाटा थोडासा सुरीने बारीक करेल, थोडासा मोठा पाहिजे, एकदम बारीक नाही पाहिजे मला. आता ते तिला चहा वगैरे थोडंसं, तिची आंघोळ होती तोपर्यंत चांगला उकळतो चहा, जसं उकळलं एकदम घट्ट चहा मस्त होतो. तिला चहा दिला आणि तिला खायचे ब्रेड. काल 2-3 पाव खाल्ले आणि बोलली मला ब्रेड गरम करून दे, मला चहाबरोबर ब्रेड खायचे. मग तूप वगैरे लावलं ना तर खूप छान होतात. मी आता तिला ते गरम करून देते. कुकर गरम झालं आहे, नंतर थोडासा खिचडी भात बनवायचा आहे, पण म्हटले पहिलं यात भाजी बनवून घेते, याची भाजी म्हणून थोडंसं तेल घातले बघा, खूप तेल नाही आहे, खूप कमी. जराशी मोहरी, अर्धा चमचा जिरं घातले, लसूण चेचून घेतलं आहे आणि कढीपत्ता. पहिले लसूण घालते जरा, खूप छान होते सफेद वाटाण्याची भाजी. सुकी बनवली ताईला, खूप भारी होती बघा. सुका हिरवा वाटाणा आपण कधीच आणत नाही, पण हा जो सफेद आहे ना, सफेद वाटाण्याची भाजी खूप आवडते यशला. आणि चॉपरला बघा, ह्या चॉपरला कांदा इतका भारी बारीक होतो ना, तुम्ही जसा पाहिजे तसा तुम्हाला
घातलाय. एक मोठा कांदा घातलाय, म्हणजे कारण सुकी बनवते ना, वाटण घालणार आहे ना, शेंगदाणे वगैरे काहीच नाही घालणार. त्यामुळे अशी नुसती कांदा टमाट्याची भाजी त्याला आवडते. त्यामुळे टमाटा पण टाकून देते. कोथिंबीर अशी धुवून ठेवली, पण थोडंसं परतल्यानंतर कापणार नाही तर लगेचच तिला असे काळे काळे डाग दिसतात आपल्याला, म्हणून मी लवकर कापत नाही कोथिंबीर. थोडंसं चमचाभर मीठ घालते, कांदा टमाटा पटकन नरम होणार म्हणून. कांदा परत येतोपर्यंत पीठ भिजून घेते. थोडंसंच पीठ भिजवायचंय संध्याकाळी. आता मी तुम्हाला बोले मी कोथिंबीरच्या भाकरी किंवा वडी बनवेल, पण कोथिंबीरच्या भाकरी ज्या बनवायच्या तर ते एकदम गरम गरम खायला पाहिजे, आणि साहेबांचा आहे उपवास, मग मी त्या संध्याकाळी करेल. आता चपात्या एकदम थोड्याशा करते, यशला होईल, आत्ताला पण आहे, संध्याकाळच्याला पण, कारण यश भाकर वगैरे नाही खात जास्त. आणि दिदी तर थोडंसंच पीठ घेतलंय. आता याचा मला अंदाज आलाय ताई न किती पाणी लागतं किती लागतं ना, तर त्यामुळे आता याची काय मिस्टेक होत नाही. सुरुवातीला काय होतं, कडक तरी व्हायचं पीठ किंवा पाणी तरी जास्त. हे बघ, 1 मिनिट भरामध्ये पीठ लगेच तयार होतं. आपल्याला जसं पाहिजे तसं बघा, एकदम कडक पाहिजे तर नरम पाहिजे जसं आपल्याला चपाती लागते तसं, कारण पाण्याचा अंदाज आला ना मग काही नाही. सुरुवातीला गडबड होती ताई न. आणि मी तुम्हाला बोलले मी कांदा लसूण मसाला बनवून घेतलाय बघा. तर 2 किलोचाच बनवला, पुन्हा बनवून घेणार मी, तुम्हाला दाखवते. बघा एकदम छान, कलर किती सुंदर आहे बघा, एकदम मस्त भारी बनवून दिला त्यांनी. आपल्या इथंच आहेत, तुम्हाला सांगितलं, जय महाराष्ट्रवाले, खूप सुंदर आहेत. तर आता मला थोडंसं काढून घ्यायचं आहे. आता कांदा टमाटा परतला, इकडे पहिली भाजी दाखवते तुम्हाला मी, आणि मग बोले ट्रायपॉडला थोडीशी अडचण येते. कांदा टमाटा असा मसाला तेल सुटलंय, मी चांगला परतलाय, कोथिंबीर कापली. थोडीशी मिक्स करून घेतली. एकदम जराशी हळद, मी खूप हळद कमी वापरते जेवणाला. मी तुम्हाला काल पण बोलली, ते मी त्यांच्याकडून धना पावडर हळद पावडर वगैरे सगळं करून घेतलं. आता इथे मी 1 चमचा ही काश्मीरी पावडर पण त्यांच्याकडूनच करून घेतली. अर्धा चमचाभर मी काश्मीरी पावडर घातली. आणि हा कांदा लसूण मसाला 1.5 चमचा. खूप तिखट म्हटलं तरी करून देतात, आणि मिडियम म्हटलं तरी करून देतात, पण मी खूप तिखट नाही केला. खूप तिखट बनवलं ना खूप कमी घालायला होतं, मग भाजी अशी पातळसर होती. थोडा मिडियम केला ना तर भाजी घट्टसर होती अशी, कारण आपण जास्त वापरतो त्यावेळेला. खूप तिखट नको असं. ठीक आहे, असं मस्त परतून घेतले कांदा टमाटा. आणि हे वाटाणा, त्यामध्ये बटाटा वगैरे काहीच घालणार नाही, स्वच्छ धुवून ठेवले मी. तर याचाच नुसता वाटाणा फ्लेवर हे चांगला लागतो. पहिला आम्ही कधीच सफेद वाटाणा खायचं नाही. बटर, आता बटर पुन्हा फ्रीजमध्ये, तूप लावते जरा. बटर तूप एकच आहे ना दिदी. हां चालते, घ्या आवरून पटकन. सांगतो कपडे काढून ठेवले चालेल. हां यशला सांग, आज यश कपडे सुकायला वगैरे घाले, यश घरी आहे ना तर यश टाकेल. आता हे मीठ थोडंसं कमी वाटेल, कारण 1 चमचा मी अगोदर घातले, तर अर्धा चमचाभर पुन्हा मीठ घातले तिथे. जास्त पातळ नाही करायचं, म्हणून 1 ग्लासभरच पाणी गरम करून घेतलेलं कुकरमध्ये अगोदर. अशी सुकी जर अशीच खाल्ली ना ताई, मस्त लागते चपाती बरोबर. भाकरीपेक्षा चपाती बरोबर चांगली लागते अशी भाजी. आपण हिरवा वाटाणा बनवतो ना त्यापेक्षाही चवीला ही सफेद वाटाणे भाजी लागते. आता 1 ग्लासभर पाणी घातलंय, त्यामध्ये शिजून बरोबर होणार अशी सुकी. अशी सुकीच भाजी आवडते. आणि हा एवढीचा मसाला आहे, थोडासा घालणार म्हणजे चांगला फ्लेवर येतो. एकदम जरासा नावाला असा थोडासा, अर्धा चमचा पण नाही आहे, पण तेवढा घातला ना छान होती भाजी. बस 1 ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित होणार. आता झाकण लावते याला.
कुकर तिकडे होतोय आणि आता जेव्हा मी कॅमेरा चालू करते ना त्याच वेळेस शिट्ट्या होतात. कुकरवर बघायचं बघा साबुदाणे बनवून घेतले. साहेबांना वाटलेली मिरची आणि शेंगदाणे लागतात. यशला कसे कापून टाकते मिरची मी, तर त्यांना नाही आवडत, त्यांना अशी लागते. कापलेली मिरचीच आवडत नाही त्यांना. साबुदाणा बनवून घेतला आणि चपात्या करायला. खूप थोडं पीठ भिजवलं पण तरी एवढे 10-12 चपात्यांचे गोळे झालेत. तर आता चपात्या करून घेते आणि मग नंतर खिचडी भात बनवायचा आहे. हे झालं तर खिचडी भात बनवते. अशी एकदम सुकी अशी कांदा टमाट्याची अशी वाटायची भाजी बघा. पुन्हा गळत नाही वाटाणा. याचं कांदा रगड्याचे नाही, भाजीची आहेत म्हटल्यावर एकदम मस्त शिजून येतात. छान असे जसे पाहिजे तसे छान होतात. चपात्या पण झाल्या बघा. म्हणता म्हणता 10 ते 11 चपात्या झाल्या. आता ही भाजी काढून खिचडी भात करायचा आहे, पण साधा फक्त कांदा टमाट्यातला. वाटाणा नाही राहिला, हिरवा वाटाणा नाही. मग आता दीदीला आणि मला लागेल. यश काय भात खात नाही. आमच्या दोघींपुरता मस्त थोडासा साधा खिचडी भात लावते. चपाती डबा दे मला दीदी. नको करू खिचडी करते ना थोडासा, खाशी जरा गरम गरम. मग परत गोळ्या वगैरे घ्यायला मस्त. ब्रेडने काय होणार आहे. दीदी अजिबात चपाती वगैरे खायला मागत नाही, तुम्हाला सांगते. जबरदस्ती द्यायला लागतं. मग थोडासा भात वगैरे तरी खाईल ना. आज चपात्या बघा किती मोठ्या मोठ्या चपात्या आहेत. तुम्हाला खूप दिवसांनी दिसले आज ना. तेल खूप कमी. आता यशमुळे तेल खूप कमी बघा. हल्ली तेल खूप कमी झालं, पुन्हा वापरायचं आता. ठीक आहे, आता भाजी काढते, भात बनवते, मग नंतर तुम्हाला भेटते. तर बघा 11:15 वाजता सुरुवात केलेली. बरं 11:15ला कामाला सुरुवात केली आज आणि आता 1:45 पर्यंत झालं. पण आता 10 मिनिटं टाईमपास केला आहे. आणि आता इकडे किचन वगैरे सगळं आवरलं आहे. यशने दळण वगैरे नेऊन टाकलं, पीठ संपलं आहेत. हे बघा आज किचन कितीतरी दिवसातून माझ्या हाताने स्वच्छ घासून एकदम. भाभी पण करते स्वच्छ, रोजच करते. पण मी आज भांडी किचन सगळं मी आवरलेत बघा. खूप दिवसातून आवरलं सगळं. आणि इंद्राने तांदूळ आणलेले ते डब्यात भरून ठेवले. इथे मिक्सर खाली पाणी जाईल म्हणून वरती ठेवल्यात. भांडे वगैरे सगळं आवरलं आहे. आणि प्रगतीने पावभाजी दिली होती, तर तिथे थोडीशी खाली थोडी ठेवली. मग खिचडी भात नाही बनवला. वाटाण्याची भाजी तर होतीच. आणि मग मी मला थोडीशी मेथीची भाजी बनवली, पातळ मेथीची भाजी बनवली. आणि चपात्या वगैरे होत्यात. मग काय खिचडी भात मी केला नाही, पण बाकीचंही आवरून घेतलं. दोघं पण होते घरी, तर थोडीफार मदत झाली तर बरं झालं. फटाफट कामं आवरून गेली. काल जरा उशीरच झालेला, गोंधळ झालेला. काल दीदीला पण बरं नव्हतं, तरी तिने हात दुखत असून भांडी बिंडी आवरलेली. आज पण केलं, दोघांनी पण आवरलं. इकडे देवाला नैवेद्य वगैरे ठेवून दिला मी भाजी चपातीचा. इकडे मी भाजी चपाती जे बनतं ना त्याचा मी नैवेद्य ठेवत असते. सकाळी दूध साखरीचा असतो आणि नंतर मग जे आपल्याकडे बनेल त्याचा नैवेद्य असतो. असं असतं की जे आपण घरात बनवते कृष्ण अर्पण करायचं असतं, श्रीकृष्णाला अर्पण करायचं असतं, त्यानंतर आपण खायचं असतं. तर ताईंनो, ज्या कोणी बघत असेल त्यात तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण इंद्रजी महाराज कथा जर तुम्ही ऐकल्या ना, भागवत कथा ऐका. इतकं आपल्यामध्ये एवढा बदल होतो आणि एवढं म्हणजे काय ज्या गोष्टी आपल्याला कधी माहीतच नाही ना, त्या पण गोष्टी माहीत पडतात खूप. आणि ज्या कोणी नसेल ठेवत ताईंनो, त्यांनी पण रोज आपल्या घरात जे बनेल ना त्याचा नैवेद्य भगवंताला अर्पण करायचं. ते कुठं उठून खातात, पण पहिलं त्यांना अर्पण केल्याशिवाय आपण घ्यायचं नसतं. आणि नित्य नेमाने श्रीकृष्णाचं चरणामृत हे घ्यायचंच असतं. मी आपलं हे केलं. घरात जे कोणी असले तर ठीक, नाही तर मी एकटीच घेते. आता आज होते दीदीन ते घरात, तर सगळ्यांना देते मी. नाही तर घरात नसतं तर मग ते एखाद्या झाडाला घालते मी थोडंसं घेऊन. पण जेव्हा कानाला आंघोळ वगैरे घालतो त्यावेळेस जे चरणामृत राहतं ते घेणं खूप गरजेचं. हरी चरणामृत ते म्हणतात ना, शेवटी त्यांचं सगळं आपल्याला त्यांच्यापर्यंतच पोहोचायचं. काय माहिती त्यांच्या पायाशी पण जातोय की नाही जातोय माहिती नाही, पण सगळं काही त्यांच्या हातात आहे. जे ऐकत नसेल त्यांनी इंद्रिय महाराज भागवत कथा ऐका. सगळ्या श्रेष्ठ म्हणजे एकदम आपल्या डोक्यात घुसणाऱ्या कथा सांगतात. दीदी तर आता गाडी येते ना तिला यायला जायला, तर 1-1.5 तास लागतं तिला जायला. तेवढे 1.5 तासामध्ये जेवढे होईल तेवढ्या कथा ऐकत असते. रोज त्या कथा ऐकत असते. घरी बाकीचा नाही असा वेळ मिळाला तर तिचं काय काय असतं ते करत असते. पण जाताना येतं ते गाडीमध्ये फ्री वेळ असतो, तेवढं ती कथा वाचत ऐकत असते. खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान सांगतात. आता त्यांच्या ना नाशिकला 1 महिना कथा चालणार आहे. काय माहिती आता साहेब तर बोलत होते दीदीला तुला नेऊन सोडू, 1-2 दिवस राहा तिकडे, रूम वगैरे घेऊन राहा बोलत होतं. काय माहिती आता जाणं होईल नाही होईल. दीदीला सुट्टी असं दीदी टाकणार आहे सुट्टी, पण तिला अजून 1 महिना कामावर जायचं आहे. 1 महिन्यानंतर दीदी सोडणार आहे. आता इकडचं काम आहे ना, खूप त्रास व्हायला लागला आहे. दीदी जरा सांग, तुला नाईटमुळे काय काय त्रास होतोय?
दीदी सांगेल आता एवढ्या 8 दिवसामध्ये ना खूप दवाखाना चाललाय दीदीला भरपूर. आता माझं कुठं जरा हे झालं तर दीदीचं चाललं. दीदीला कोणत्या का दीदीला बाकी काही प्रॉब्लेम नाही याचे माझ्यासारखे नाही कुठले काही प्रॉब्लेम. पण दीदीला नाईट शिफ्ट करून तर तुम्हाला सांगू गणपती बाप्पा बसले त्याच्या अगोदरपासून म्हणजे ती ऑगस्टपासून नाईट करते दीदी. काय हो, तर मी कंटिन्युअस 8 महिन्यांपासून नाईट शिफ्टच करत होते. हं. तर नाईट शिफ्ट करून करून मला PCODचा प्रॉब्लेम चालू झाला. PCODमुळे अजून प्रॉब्लेम चालू झाले. विटॅमिन डी नाहीच्या बरोबर झालं एकदम माझ्या बॉडीमध्ये. 5% फक्त 5% झालं. ते मिनिमम 10 पाहिजे पण माझं 5 झालं. आता 2 दिवसांपूर्वीच मला सलाईन लावलेलं कारण तिथे ऑन स्पॉट चेकअप केलं माझं. काय झालेलं पहिलं तर एक हात हे उजवी एक बाजू ना दीदीची पूर्ण सून पडलेली हे बोटांना वगैरे ना तिच्या अजिबात जाणवत नव्हतं. आम्ही हात बीत लावतोय ते करते तिला बिलकुल झालेले पूर्ण एकदम सून पडलेली तिचे. संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत घरात यायचंय आणि सकाळी 3 वाजता 2:45ला उठायचे आणि 3:45ला घर सोडायचे. भर झोपायचा टाईम आणि नाईटला जायचे. आता पप्पा बोलते तू कामच सोडून दे, तू करायचंच नाही, घरातच बस, जायचंच नाही बोलले कामाला, आम्ही आहेत. पण ती आता पेपर टाकल्यानंतर पण 1 महिना तिला जावं लागेल. हो, मी आता पेपर टाकायचा विचार करते कारण माझ्या हेल्थवरती खूप जास्तच परिणाम होतोय. म्हणजे मला बोलताना पण जोर लावून बोलावं हां, लागतं. अजिबात तर ताकद नाही एवढं राहिली. हे झालंय. खाण्यापिण्याकडे माझं लक्ष नसतं शिफ्टमुळे. मम्मी पण 2 महिने आजारी होती तर स्वतःकडे मी लक्ष दिलंच नाही बिलकुल. घरी आणि ऑफिसच बघत होते. तर अजिबात सुट्ट्या नाही दिल्या. एवढं तुम्हाला सांगू, सोना होती ते अक्षरशः दीदी ना रडत होती की आईचं झालंय, एक सुट्टी तरी अजिबात सुट्ट्या नाही दिल्या. फक्त 2 दिवस सुट्ट्या दिलेल्या, जबरदस्ती राहिली दीदी. जबरदस्ती घेतलेल्या मी. पण आपण जेवढा विचार करतो तेवढं ते आपल्या अजूनच मागे लागतं असं मला वाटतं. तर मग मी म्हटलं की आता नाहीच, दुसरीकडे बघेल मी. दुसरीकडे खूप चांगली अपॉर्च्युनिटीज आहेत मला माझ्या फील्डमध्ये पण. तर मग आता इथे मी लवकरच म्हणजे रिझाईन करून 30 दिवसांचा नोटीस पिरियड सर्व करावा लागतो. तो करून मग बघेल दुसरीकडे मी काहीतरी बघेल. 1 महिना तरी मी स्वतःसाठी पूर्ण आराम तिला ते घेणार सांगितलं आहे. 1 महिना पूर्ण घरात माझे आराम एक्झाम करायचा. पण मला द्यायचे, मला त्याचा पण अभ्यास करायचा आहे. पण जर माझी हेल्थच अशी असेल, मम्मीची पण हेल्थ खराब होत असेल माझ्यामुळे, तर मग उगाच जाऊन काय फायदा नाही. 1 महिना मम्मीला टाइम देणार, मला टाइम देणार, अभ्यास करणार आणि मग दुसरीकडे बघणार. आणि मग असंच मग सतत व्हिडिओमध्ये सुद्धा मी येत राहील. हो, आता घरी जेव्हा घरी असणार तेव्हा दीदी व्हिडिओ मध्ये नक्की येणार. आणि एक ताई काल बोलत होती तू तुझं मेकअप वगैरे सांग, हां, दाखव. नक्की मी माझा मेकअप लुक वगैरे ह्या सगळ्यांचे शूट घेईल आणि तुम्हाला दाखवेल. आता अजिबात काहीच मेकअप नाही, फक्त आंघोळ आता करून मी बसलेली. काही नाही केलं आणि आज पण मला ठीक नाही वाटत. सकाळी उठले तर चेहरा पूर्ण माझा सुजून सुजलेला आलेला होता. ना, सुजलेला. अंग पण मला माझं सुजलेलंच वाटतं आणि बोलायला उठायला काय ताकद तर नाहीये. आज पुन्हा ग्लुकोज लावायचंय बोलताय. हो, हा, पप्पा बोलले आज पुन्हा एक ग्लुकोज लावून घेऊया, काय आहे ते कमी, पुन्हा ते इंजेक्शन वगैरे ते देऊन बघूया. नाही बोलले जाऊच नको, तू कामावरच नाही जायचं बोलतात आता तर. कारण म्हणजे काय होतं, परिणाम होतोय ना ताईंनो, असा हा परिणाम होतो तर शरीरावर काय फायदा आहे मग. चला आता तिला ना ते प्रगतीने माझ्यापेक्षा छान पावभाजी बनवते मस्त, तिच्या हाताला पण खूप चव आहे. ते काही कपडे आणून टाकले, आता त्यांच्या घड्या मारते घरात. आता झालंय बऱ्यापैकी, काल खूप उशीर झाला, आज आवरलंय, माझं सगळं आवरलंय. आज कितीतरी दिवसातून मी इतकं काम केलंय. आता दीदी मला सारखी ओरडत होती, पण तिने केलं ना थोडं हळूहळू आपल्या घरात, पण तिने पण आवरलं, यशनी पण आवरलं. पिठाचा डबा आता फक्त उद्याच्या दिवसापुरतं पीठ होईल, तर म्हटले एकदम खाली नको व्हायला, यशनी दळण वगैरे नेऊन टाकलं, आवरलं. कोण कपडे टाकतं, कोण काय आवरतं, तर होऊन गेलं. तर चला ताईंनो, छोटासा व्हिडिओ कसा जसा आहे तसा. आणि असे थोडे छोटे जे ना पूर्ण रुटीनचे तर मी काही देऊ शकणार नाही, अजून माझी तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. पण तुम्ही एवढे काळजी करून बोलतात ना, त्यासाठी पुन्हा एकदा खूप मनापासून आभारी ताईंनो. चला आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ.